महाराष्ट्रातील रामभक्तांची अयोध्येत गैरसोय होऊ नये यासाठी पूर्णत्वास येणार भव्य असे 13 मजली भक्तनिवास 119.50 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या आलिशान भक्तनिवासात भोजन, निवास व इतर अत्याधुनिक सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी 3 वेळा कारसेवा केली। पहिल्या कारसेवेत बदायू जेलमध्ये कारावास भोगला आणि आज त्याच अयोध्येत मंदिर उभं राहिलं व श्रीरामाच्या कृपेने देवेंद्रजींनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आणि लवकरच देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत अयोध्येत मराठी जनासाठी भक्त निवासाची सुविधा उपलब्ध असेल। याशिवाय अयोध्येचे श्रीराम मंदिर व वाराणसी कॉरिडॉरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पंढरपूर आणि महालक्ष्मी कॉरिडॉर निर्माण करून अहिल्याबाई होळकर यांचा मंदिर जीर्णोद्धाराचा वारसा देवेंद्रजी पुढे नेत आहेत। बोला जय श्रीराम।